महाकारुणिक, देव आणि मनुष्याचे शास्ता, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ, सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्या असीम अनुकंपेतून, त्यागबलातून, ज्ञानबलातून आपणा सर्वांना बुद्ध धम्म संघ सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना मानवता समजली. स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ संविधान ज्यांनी देशाला बहाल केले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे खऱ्या अर्थाने सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. तथागतांना एकदा राध नावाच्या एका भिक्षूने विचारले, तथागता, हे निब्बाण 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 हे काय आहे? निर्वाण म्हणजे नेमकं काय आहे? त्यावेळेस तथागत त्या राध नावांच्या पूज्य भिक्षूंना समजून सांगताना म्हणतात की राग खय्यो, दोष खय्यो, मोह खय्यो ती उच्चंती निब्बाण. राग क्षय होणे, द्वेषाचं क्षय होणे, मोहाचं क्षय होणे, त्यालाच निब्बाण असे म्हणतात. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये निर्वाण असे म्हणतात. वाण म्हणजे तृष्णा, निवरून जाणे, तृष्णेचा समूळ उच्चाटन होणे, समूळ नष्ट होणे. बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये या निब्बाणाची व्याख्या देखील करतात. म्हणून उपासक उपासिकांनो, सध्या बौद्ध धम्मामध्ये हे तीन शब्द अतिप्रचलित आहेत: निब्बाण, परिनिब्बाण, महापरिनिब्बाण. निर्वाण म्हणजे अरहंत भिक्षू आणि भिक्षुणीसाठी निब्बाण हा शब्द वापरला जातो. निर्वाण मराठीमध्ये म्हणतात. त्याची व्याख्या करत असताना काही लोक रोमन भाषेत, इंग्लिश भाषेमध्ये स्पॉटलेस लाईफ म्हणजे काळे डागविरहित जीवन. निब्बाण हे मृत्यू अवस्था नाही. जिवंतपणामध्ये जे भिक्षू किंवा भिक्षूंनी अरहंत होतात, तर अरहंत झाल्याबरोबर त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यामुळे निब्बाण प्राप्त होणे म्हणजे मरण नव्हे. निब्बाणाचा साक्षात्कार होणे म्हणजे त्यांना अशी अनुभूती येणे की त्यांच्या चित्तातून संपूर्ण राग, संपूर्ण द्वेष आणि संपूर्ण मोह समूळ नष्ट झालेला आहे आणि पुन्हा ते विकार बनवण्याचा स्वभावही देखील नष्ट झालेला आहे. म्हणून त्याला निब्बाण म्हणतात. आणि ते निब्बाण म्हणजेच ते अरहंत पद, म्हणजेच ते निर्वाण भिक्षू आणि भिक्षुणीला प्राप्त होते. मग आता प्रश्न उपस्थित होतो की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबरच्या दिवसाला निब्बाण हा शब्द वापरणे योग्य आहे की अयोग्य आहे? ते याचे उत्तर असे आहे की तो शब्द वापरणे अयोग्य आहे. का? कारण की बाबासाहेबांच्या अंगावर शिवर नाही आहे, हे बाह्य कारण. दुसरी गोष्ट, त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. मग बोधिसत्व जर आहेत, अंगावर चिवर नाही आहेत, म्हणजे बाबासाहेबांना अरहंत पदाचा साक्षात्कार झालेला नाही आहे. मग बोधिसत्व कोणास म्हणतात?
तर बुद्ध होण्याच्या दिशेनं वाटचाल करणारं सत्व म्हणजे बोधिसत्व. बाबासाहेबांच्या भाषेमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की अरहंत होणे म्हणजे व्यक्तिगत आपले राग द्वेष मोह समूळ काढून टाकणे आणि एकट्याने मुक्त होणे. बाबासाहेब म्हणतात एकट्याने मुक्त होण्यापेक्षा बुद्ध बनून सगळ्याच्या मुक्तीमध्ये सहाय्यक बनणे, सगळ्यांना मुक्तिपथावर घेऊन जाणे, तथागत होणे हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून बाबासाहेब अरहंत न होता बुद्ध बनण्यासाठी म्हणून प्रयत्नशील पारमिता पूर्ण करतात. म्हणून ती उच्च स्टेप आहे. त्यामुळे बाबासाहेबाला निब्बाण असे म्हणून त्यांचा अपमान होईल. म्हणून बाबासाहेबांना 6 डिसेंबरच्या त्या दिवसांना निब्बाण हा शब्द वापरणं उचित होणार नाही. कारण निब्बाण हे अरहंत पदाच्या अवस्थेला म्हणतात. म्हणजे जे अरहंत होतात आणि ज्यांना निब्बाण प्राप्त होते म्हणजे निब्बाणाचा साक्षात्कार होतो ते भिक्षू आणि भिक्षुनी अनेक वर्षे आपलं शरीर ठेवू शकतात. कारण त्यांनी मारावर विजय प्राप्त केलेला असतो. मृत्यू त्यांना मारू शकत नाही. त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा ते शरीर सोडू शकतात. आणि याचे उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाच्या काळामध्ये महाकाश्यप नावाचे पूज्य भंतेजी अरहंत होते म्हणजे त्यांना निब्बाणाचा साक्षात्कार झालेला होता. पण त्यांनी शरीर सोडलेलं नाही. ते येणाऱ्या भावी मैत्रेय बुद्धाच्या काळामध्ये सारिपुत्रजी सारखा त्यांचा उजवा हात बनण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी अजून शरीर सोडलेलं नाही आहे. ते येणाऱ्या मैत्रेय बुद्धाच्या काळामध्ये येणारे सम्यक संबुद्ध मैत्रेय बुद्ध गुरुपाद पर्वतावर जे चुल्ल समाधीमध्ये जे आहेत तिथं जाऊन त्यांना उपदेश करतील. मग नंतर ते आपलं शरीर पुन्हा प्रगट करतील आणि मग तेव्हा ते त्यांच्या उजव्या हातावर परिनिर्वाण प्राप्त करणार आहे. हे त्याचा पुरावा आहे की अरहंताला मृत्यू मारू शकत नाही. अरहंत स्वतःहून शरीर सोडतात त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा. आणि अरहंत ग्रहस्थ होऊ शकत नाहीत. म्हणजे बाबासाहेबांच्या अंगावर शिवर नाही. आणि बाबासाहेब एकीकडे आपण बोधिसत्व म्हणतो कारण ते बुद्ध होण्याच्या दिशेने प्रयत्नशील करतात. म्हणून 6 डिसेंबरच्या दिवशी बोधिसत्व बाबासाहेबांना निब्बाण प्राप्त झाले असे म्हणू नये. कारण की तो त्यांचा अपमान होईल. दुसरी गोष्ट मग बाबासाहेबास परिनिर्वाण दिवस असं म्हणावं का मग 6 डिसेंबरला? तर नाही, तेही योग्य नाही आहे. कारण परिनिर्वाण हा शब्द तथागत अरहंताच्या शरीर त्यागण्याच्या विधीला परिनिर्वाण म्हणतात. भगवंताच्या काळामध्ये जे त्यांचे भिक्षू आणि भिक्षुनी अरहंत होत होते आणि अरहंत होऊन शरीर सोडतात त्यागतात त्या त्यागण्याच्या विधीला परिनिर्वाण म्हणतात. बाबासाहेब अरहंत नसल्यामुळे बाबासाहेबाच्या शरीर सोडण्याच्या विधीला परिनिर्वाण म्हणणे हे अनुचित आहे. कारण परिनिर्वाण प्राप्त केवळ अरहंत भिक्षू आणि भिक्षूंनाच प्राप्त होते. परिनिर्वाण म्हणजे बाबासाहेब लिहितात परिनिर्वाण म्हणजे विझणे समूळ विझणे. म्हणजे आता तो दिवा पुन्हा पेटणारच नाही. तिच्यामधले वाद तेल सगळं संपून गेलेलं आहे. म्हणजे आता तो दिवा पुन्हा पेटणार नाही आहे. समूळ विझून जाणे. जसं राख जमिनीत पेरल्यानंतर ती उगवू शकत नाही. राख जमिनीत पेरल्यावर काय उगवण? म्हणून भगवान काय म्हणतात? बुद्ध तो प्राप्त झाल्याबरोबर बोधिवृक्षाखाली काय म्हणतात? ते अनेक जाती संसारण. अरे मी अनेक जन्मामध्ये संसारण केलं. संधा भिसंग आणि भिसंग. मी संधान करत होतो, अंधारात शोधत होतो की बघ कोण आपल्याला निर्माण करते, असं कोणी निर्माण करणार आहे का? संधा भिसंग आणि गहेकारकं गवे संतो. म्हणजे घनघोर अंधारामध्ये मी गवेषणा करत होतो. गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनंग. आणि मी पुन्हा पुन्हा दुःखात पडत होतो. पण गहेकारकं दिठ्ठोसी म्हणजे मला आता दिसलं म्हणतात. पुनगेहंग म्हणजे पुन्हा घर बनणार. पुनगेहंग नकासी. इकाईसीचा अर्थ काय होतो? इकाईसी म्हणजे घर बनण्यासाठी लागणारं साहित्य. इकाई म्हणजे काय? अग्नी वायू जल पृथ्वी हे 4 घटक. संज्ञा संस्कार विज्ञान वेदना हे 4 घटक. हे 4 आणि 4 हे 8 मिळून जे एक कण बनतो त्याचं नाव आहे इकाई. त्या कणाकणाचे आपण बनलेलो आहोत. अठ्ठकलाप ते अलग नाही होऊ शकत. मग जे अरहंत होतात भिक्षू आणि भिक्षुनी आणि अरहंत भिक्खू भिक्षुनीच होतात. कोणी ग्रस्त जर झाला तर 2च आहे. एक तर त्याला शरीर सोडावं लागेल, नसतं त्याला भिक्षू बनावं लागेल, भिक्षुनी बनावं लागेल. कारण की सफेद कपड्यामध्ये कोणत्याही कपड्यामध्ये अरहंत पद पेलता येत नाही. ते केवळ चिवरामध्येच पेलता येईल.
म्हणून इथं स्पष्ट आहे की बाबासाहेब आपले गृहस्थ जीवन जगत होते, पारमिता पूर्ण करत होते बोधिसत्वाच्या बुद्ध होण्यासाठी. आणि म्हणून बाबासाहेबाला निर्वाण आणि परिनिर्वाण हा शब्द खुजा आहे, त्यांचा अपमान आहे. बाबासाहेब जर बुद्ध होण्यासाठी प्रयत्नशील करतात आणि तुम्ही तर त्यांना अरहंत करून टाकसान, इकडे अरहंत शब्द वापरून टाकसान, तो त्यांचा अपमान आहे ना. ती खालची स्टेप आहे ना. अरहंत म्हणणं म्हणजे काय, बाबासाहेब संपले, नष्ट झाले असं त्याचा अर्थ होतो. संपून गेले, आता पुन्हा हे होणार नाही. म्हणजे बाबासाहेब एकीकडे बोधिसत्व म्हणायचं आणि एकीकडे निब्बाण परिनिब्बाण म्हणायचं, ह्या दोन्ही गोष्टी बिलकुल ताळमेळ खात नाहीत, बिलकुल ताळमेळ खात नाही. हे सगळं चूक आहे, रॉंग आहे. म्हणून जगातले सगळे भिक्षू हसत होते. आता सगळ्या पेपरला, सगळ्या टीव्हीला, सगळ्या सोशल मीडियाला, मोठ्या बॅनरवर जिकडे तिकडे परिनिर्वाण शब्द पाठ झाला लोकांचा आणि मग हे खुशाल वापरतात. अनेक लोक असं म्हणतात की त्या काळामध्ये भदंत आनंद कौशल्यांजी होते, मग त्यांनी कसं काय वापरू द्यायला, ह्या गोष्टीचा खुलासा झालेला आहे. जे एन आनंद महाथेरो आहेत, श्रीलंकेवरून 55 वर्ष झाले त्यांना इथे येऊन. मी त्यांना ह्यावर्षी 6 डिसेंबरला आमंत्रित केले, पण त्यांना खूप ॲडमिट असल्यामुळे ते म्हणतात मी मोबाईलवर सांगतो ही गोष्ट म्हणे, ही खुलासा. ते म्हणाले भदंत आनंद कौशल्यांजीला त्यांनी विचारलं होतं की बंदीजी तुम्ही हयात असताना तुम्ही होते बाबासाहेबाच्या त्या विधीला, तर पेपरला इकडे तिकडं परिनिब्बाण शब्द वापरायला तुम्ही तेव्हा का बोलले नाही, तुम्ही ते शब्द दिला का म्हणे या लोकांना. तर भदंत आनंद कौशल्यांजी म्हणले की नाही, मी नाही दिला शब्द, त्यांनी त्यांच्या मनानंच तो लावलेला आहे म्हणे. हा खुलासा पूज्य एन आनंद महाथेरो श्रीलंकेहून आलेले ते करतील. त्यांनी मागच्या वेळेस स्पीक केला, माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्यांची. आता ह्यावेळेस मी त्यांचं ऐकवणार आहे सगळ्या लोकांनी. मग त्यांनी विचारलं भंतीजी कोण दिला शब्द, तिच्याबद्दल सांगा ना म्हणे. तर नको म्हणे, हे बाबासाहेबांचे जे अनुयायी आहे सध्या ते खूप भावनिक आहेत म्हणे, आणि मी ब्राह्मण कुलातून आलेला आहे. मी जर असं म्हणन तर त्या लोकांना असं वाटतं की मी बाबासाहेबाचा अपमान करत आहोत, कारण यांना अजून निर्वाण परिनिर्वाण महापरिनिर्वाणामधला भेद कळत नाही. हे 56 बौद्ध आहेत, आता शिकबिचार लहान लेकरासारखे आहेत. त्यामुळं यांना नाही. म्हणून भदंत आनंद कौशल्यांजीला पाहिलं असेल तुम्ही की दीक्षाभूमीहून सुद्धा काही लोकांनी त्यांना हाकलून दिलं होतं. त्यांनी शेवटी बुद्धभूमी तिकडे एका मराठा महिलांनी त्यांना ती जमीन दिली आणि त्यांनी बिचाऱ्यांनी बुद्धभूमी बनवली नागपूरला. कारण हे बाबासाहेबांचे अनुयायी असे विचित्र भावनिक आहेत, कधी कधी ते काय शब्द वापरतील काही सांगता येत नाही. आणि म्हणून ते म्हणाले की तू पण याबद्दल काही बोलू नको म्हणे, कारण तू नेमका श्रीलंकेवरून आलास म्हणे आणि तुला इथं काही इंग्लिश बी येत नाही आणि मराठी बी येत नाही, आणि ह्या लोकांना तू कसं समजून सांगशील एवढा भेद या शब्दाचा. यांच्या कुळातून, यांच्या गोत्रातून, यांच्या कुळातून कोणीतरी असं एखादा भिक्षू येईल म्हणे आणि तो यांना समजून सांगेल म्हणे, तेव्हा यांना ते पटन म्हणे. त्यामुळे तिने मला असं शब्दात रेकॉर्डिंग सांगितलं. आता ती ह्यावेळेस पण सांगणार आहे. आणि मग त्यांनी मला फोन केला म्हणे अच्छा हुआ ज्ञान रक्षित, तू बाबा साहब को महाप्रयाण शब्द यूज कर रहा है, यही सच्चा शब्द है और यही बाबा साहब का सन्मान आहे. कारण बाबासाहेब अरहंत नव्हते, बोधिसत्व होते, भावी बुद्ध आहेत. म्हणजे जी मोठी गोष्ट आहे लोक ती छोटी करत आहेत. भावी बुद्ध म्हणजे भविष्यातले बुद्ध आहेत, भविष्यातले बुद्ध आहेत. आणि भविष्यातल्या बुद्धांना निर्वाण म्हणणे म्हणजे खालची गोष्ट आहे, परिनिर्वाण म्हणजे अरहंत होऊन शरीर त्यागले त्याने असं त्याचा अर्थ होतो. तर बाबासाहेब कोणी भावनिक कोण काय म्हणतात नाही बाबासाहेब महाबुद्ध आहेत. आता महाबुद्ध नाही शब्द आणलाय नागपूरवाल्यांनी कुठून काही, तर आपल्या मनानंच म्हणायचं का, जर महाबुद्धाचा शब्दच नाही कुठे त्रिपिटकामध्ये, बुद्धाने कधी म्हटलेलं नाही. म्हणून चिवर नाही त्यांच्या अंगावर स्पष्ट आहे, याचा अर्थ ते अरहंत नाही आहेत. आणि ते स्वतः बी म्हणतात की अरहंत होणे व्यक्तिगत, बाबासाहेब स्वतः म्हणतात की अरहंत होणे म्हणजे स्वार्थी पद आहे. आपण नाही म्हणू शकत, अरहंतपद हे खूप महान पुण्यपद आहे. पण बोधिसत्वाच्या तुलनेत काय, ते म्हणतात एकट्याने काय मुक्त व्हायचंय, हे सगळे दुनिया सगळी संसार दुःखी पडलाय, यांना दुःखातून कोण बाहेर पाडन. मग यांना दुःखातून बाहेर काढण्याचं जे करुणाचित्त तयार होतंय, मैत्रीचित्त तयार होतंय, ते बोधिसत्वात होतंय. आणि म्हणून बोधिसत्वाला वाटतं मी बुद्ध बनून यांच्या मुक्तीचा दाता बनतो, यांचा मुक्तीदाता बनतो. म्हणून बाबासाहेब आपले मुक्तीपथावर आपल्याला घेऊन जाणारे आहेत, म्हणून ते भावी बुद्ध आहेत. म्हणून निर्वाण हा शब्द अरहंतासाठी वापरला जातो, जिवंतपणाच्या अवस्थेला. परिनिर्वाण अरहंत शरीर सोडतात त्या विधीला परिनिर्वाण म्हणतात. आणि महापरिनिर्वाण केवळ तथागत सम्यक संबुद्धांना म्हणतात. कारण तथागत सम्यक संबुद्धाचे महापरिनिर्वाण जे होते तर त्या अध्यात्म आणि बाह्य 2 महालक्षणं आहेत. बाह्य लक्षण असं आहे की तथागतांचा देह कापसानं लपेटायचा, सुगंधी द्रव्याचा लेप द्यायचा, पुन्हा कापसानं लपेटायचा, सुगंधी द्रव्याचा लेप द्यायचा, आनंद असं 500 वेळेस करायचं. पुन्हा सफेद वस्त्रानं लपेटायचा, सुगंधी द्रव्याचा लेप द्यायचा, पुन्हा लपेटायचा, तेही 500 वेळेस करायचा आनंद. शुद्ध घीनं भरलेल्या कडेमध्ये तो देह ठेवायचा. 7 दिवसपर्यंत तथागतांच्या वचनाचा पाठ होईल. माझा पुत्र आनंद जोपर्यंत येणार नाही, महाकाश्यप जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अग्निसंस्कार होणार नाही. आनंद
आणि त्यामुळे ते शुद्ध घीनं भरलेल्या कढईमध्ये तथागताचा देह ठेवला होता. आणि तथागतांच्या ज्या धातू आहे त्या नष्ट नाही झाल्या, त्याचे हिरेमाणिक मोत्यासारखे झाले. आणि त्या मग 9 ठिकाणी त्या महास्तूप बनले. त्यातले काही धातू आपल्याला पण प्राप्त झाले, ज्याच्यावर आपण आता संघगिरी महास्तूप निर्माण करत आहोत. किती मोठी गोष्ट आहे. जी घटना 2600 वर्षापूर्वी घडली होती तेव्हा आपण हजर होतो नव्हतो माहीत नाही, त्या धातू पाहायला भेटल्या किंवा नाही भेटल्या माहीत नाही. पण आता मात्र तथागतांच्या धातू आपल्याला डोळ्याने पाहायला भेटत आहेत की सोन्यासारखे आहेत, मस्त सुंदर तेळासारखे आहेत, ज्या भगवंतांनी सांगितलेले तसे आहेत. आणि त्याचा संघगिरी महास्तूप आपण निर्माण करत आहोत. आणि अनेक लोक त्यासाठी संकल्प अधिष्ठान करत आहेत की आम्ही दरमहा 100 रुपये, दरमहा 500 रुपये, दरमहा 1000 रुपये, कोणी दरमहा 5000, दरमहा 10,000, कोणी आम्ही एकदाच 1 लाख रुपये, आणि कोणी 5 लाखाची कुटी शून्यागर बनवून देण्याचे अधिष्ठान संकल्प करत आहेत. टप्प्याटप्प्याने देऊन पुण्य अर्जित करत आहेत. म्हणून 6 डिसेंबर या दिवसाला निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण शब्द वापरून बाबासाहेबांचा, अरहंतांचा, बुद्धांचा अवमान न करता आपण बाबासाहेबांना महाप्रयाण हा शब्द वापरणे उचित आहे. प्रयाण म्हणजे लंबी यात्रा, प्रवास. म्हणजे बोधिसत्व एका भावातून दुसऱ्या भावात, दुसऱ्या भावातून तिसऱ्या भावात स्वतः त्यांनी 550 जातक त्यांच्या जीवनातले प्रसंग गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. केवळ ते 550 नाही, 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भावामध्ये आपला जन्मग्रहण केलेला आहे आणि तिथं आपल्या पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. सध्या जे तुम्हाला चंद्रावर सस्याचं चिन्ह दिसतंय ती एक जातक कथा आहे. ते आपले बोधिसत्व तेव्हा ससा भावामध्ये होते आणि तेव्हा ते उपोषद पालन करत होते. आणि उपोषदाच्या दिवशी त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वतः ब्रह्माने, शंकराने त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आले होते आणि त्यांना त्यांचं जीवदान मागितलं होतं की मला तुम्हाला खायचं आहे म्हणे. ते म्हणे काय हरकत नाही म्हणे, मी तुम्हाला देहदान करू शकतो म्हणे, पण म्हणे मला फक्त थोडासा वेळ द्या म्हणे. का म्हणे, तर नाही म्हणे थोडा वेळ द्या. मग ते नदीवर जाऊन आपले जातात आणि आपला अंग 3दा झटकतात. 3दा झटकतात म्हणे तुम्ही तोपर्यंत इकडे आग्नेची तयारी करा म्हणे. ते म्हणे का असं केलंय म्हणे, माझ्या अंगावर जे छोटे छोटे जीवजंतू आहेत म्हणे, सूक्ष्म जीवजंतू आहेत, माझ्याबरोबर मी त्यांना मारू शकत नाही. मी माझा देह देण्यास तयार आहे, पण त्यांना मी का मारू, कारण पानाती पाता वेर म्हणे प्राण्याची हत्या होईल. कारण की माझ्या शरीरात राहतात, माझ्या केसात राहतात, इकडे तिकडे राहतात माझ्या अंगावर. बघा ते ससा भवात असताना सुद्धा बोधिसत्वाला आपले एवढी करुणा उत्पन्न होती. मग त्यांनी काय केलं बोधिसत्वांनी, मग ते 3दा अंग आपलं झटकलं आणि घोषणा केली की हे माझ्या शरीरात असलेल्या सगळ्या सत्वांनो, आता मला माझा देह दान करायचा आहे. यांना भूक लागली, भोजन द्यायचं आहे याचकाला, त्यामुळं आता तुम्ही माझ्या शरीरातून निघून जा. आणि म्हणून त्यांनी 3दा शरीर झटकलं आणि त्या अग्नीत उडी मारली. आणि त्या अग्नीत उडी मारल्यानंतर बर्फासारखी ती अग्नी थंड, त्यांना काहीच करू शकली नाही. आणि म्हणून मग त्यांचा सन्मान म्हणून, त्या बोधिसत्वाचा सन्मान म्हणून त्यांचं चित्र त्या चंद्रावर टाकलेलं आहे. समजलं तुम्हाला. आणि ते जोपर्यंत हे बुद्ध शासन राहणार आहे तोपर्यंत चंद्रावर ते सस्याचं चित्र दिसणार आहे, ते आपल्या बोधिसत्वाचं आहे. आणि म्हणून आपले उपोषद चंद्राला साक्षी ठेवून आहेत, सूर्याला नाही. म्हणून अनेक लोक अमावस्येच्या दिवशी उपोषद करतात. अमावस्येच्या दिवशी चंद्र साक्षीदार नसतो, सगळा संपून जातो. चतुर्दशी 14वा दिवस चतुर्दशी म्हणून मग तो थोडासा असतो त्याच्या साक्षीनं, कारण ते बोधिसत्वाचं उपोषद आहे म्हणून ती प्रक्रिया सूर्य उपोषदाची. बोधिसत्वाचा सन्मान की त्यांनी त्या भावामध्ये तसं केलं होतं. आणि म्हणून तथागतांचा सन्मान करायचं जर असेल तर तथागताचा सन्मान बोधिसत्व अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की मी कशा पारमिता पूर्ण केल्या, तर त्या भावामध्ये सुद्धा त्यांनी पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. मग कधी ते गेंड्याच्या भावामध्ये पण आहेत, कधी हाती भावामध्ये आहेत, कधी मोर भावामध्ये आहेत, मग वेसंतर राजकुमार पण आहेत. आपण पाहिलं कधी त्यांनी डोळे दान केलेले आहेत, कधी त्यांनी एका जन्मात आपलं पूर्ण एका वाघिणीच्या 5 पिलांना जन्म देऊन ती वाघीण मरण पावली होती, सिंहनीन. तर त्या पिलाला आपलं रक्त देत तिथंच पडून शरीर सोडलेलं आहे. परमत्थ पारमिता केलेली आहे. म्हणून परिपूर्ण पारमिता पूर्ण करून जे सम्यक संबुद्ध बनतात आणि ज्यांची विधी शुद्ध तुपानं घेणं भरलेल्या कढईमध्ये 500 वेळेस कापसानं रोवानं लपेटल्यानंतर, सफेद कपड्यानं लपेटल्यानंतर जो त्यांचा अग्निसंस्कार होतो ती महापरिनिर्वाण विधी ही झाली बाह्य अंगाने. आणि आध्यात्मिक अंगाने ते पहिल्या ध्यानापासून तर संबोधित ज्ञानापर्यंत, संबोधित ज्ञानापासून तर पहिल्या ध्यानापर्यंत कंटिन्यू आपला महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये असताना देखील ते कंटिन्यू त्या ध्यानात जातात, त्या ध्यानात ते महासुख घेतात. तर ते म्हणतात महापरिनिर्वाण हे दुःखद घटना नाही आहे, महापरिनिर्वाण हे सुखद घटना आहे. आणि म्हणून तथागत महापरिनिर्वाणमध्ये अध्यात्मामध्ये पहिल्या ध्यानापासून तर त्या
संबोधित ज्ञानापर्यंत, संबोधित ज्ञानापर्यंत पहिल्या ज्ञानापर्यंत आपलं ते महापरिनिब्बाना सुखाचं अनुभव घेत 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 शरीर सोडतात. आणि तेव्हा तथागताच्या शरीरामधून 6 रंगाच्या रेशमी मनुष्य लोकातून देवलोकापर्यंत जातात. तथागताचा देह असा चमकतो पूर्ण, तिच्यातून रश्मी 6 रंगाच्या, जे आपल्या घरात ध्वज लावतो ना आपण, तो धम्मध्वज आहे, रश्मी ध्वज आहे, त्याला पंचरंगी ध्वज म्हणतात लोक, तर पंच नाही 6 रंगाचा आहे. आणि म्हणून महापरिनिर्वाण केवळ तथागताला म्हणावे, परिनिर्वाण अरहंतांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला म्हणावे, निर्वाण हे साक्षात्कार राग द्वेष मोहाच्या विधीला निर्वाण म्हणावे, आणि बोधिसत्वांच्या शरीर त्यागण्याच्या विधीला महाप्रयाण असे म्हणावे. हा शब्द उचित आहे, कारण बाबासाहेब काही सामान्य व्यक्ती नाही. त्यामुळं जे तथागतांनी शब्द वापरलेले आहे तो शब्द बाबासाहेबाला महाप्रयाण हाच वापरला जाऊ शकतो. नसता एकदा भगवंताला विचारलं होतं, भगवंताने महासती पठ्ठाण सुत्तामध्ये कथमाचं सा भिक्कवे मरणं, म्हणजे भगवंताला म्हटलं कथमाचं सा भिक्कवे मरणं, भिक्षूने हे मरण काय आहे? तर तेव्हा ते काय म्हणतात, च्युती चवनता अंतर्धानो, च्युती चवनता किलेवरसनी खेपो अंतर्धानो जीवित इंद्रियेषु पेच्छेदो मच्चू मरणं कालक्रियानं खंदानं किलेवरसनी खेपो जीवित इंद्रियेषु पेच्छेदो अयं उच्यते भिक्कवे मरणं. बघा, म्हणजे कालवश, दिवंगत, मरण प्राप्त, मृत्यू प्राप्त, हे शब्द सगळे वापरू शकतो. मच्चू म्हणजे मच्चू, मरणं, कालक्रियानं, खंदानं, किलेवरसनी खेपो, जीवित इंद्रियेषु उपेच्छेदो, म्हणजे ज्याच्यामुळे आपण जिवंत राहतो ते इंद्रिय उपेच्छेद झालं. म्हणजे तन्हानं खैमज्जगा, तन्हानं खैमज्जगा जर झालं तेव्हा अरहंत होते माणूस, तेव्हा सम्यक संबुद्ध होते. म्हणजे तृष्णा असलेलं चित्त सगळं खैमज्य केलं, तन्हानं खैमज्जगा. कोणतं चित्त? विसंखार गतं चित्तं, म्हणजे विशेष प्रकारचं संस्कार असलेलं चित्त. तन्हानं खैमज्जगा, मी खैमज्य केलं म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही. कोणाचा? सम्यक संबुद्धाचा, अरहंताचा. म्हणून अरहंत आणि सम्यक संबुद्ध आणि पश्चक बुद्ध पुनर्भव उत्पन्न करत नाहीत, त्यांचा पुनर्भव होत नाही, त्यामुळे पुनर्जन्म बी होत नाही. पण बोधिसत्वांचा मात्र पुन्हा 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 जन्म ते स्वतःहूनच ग्रहण करतात. बोधिसत्व हे मृत्यू प्राप्त होत नाही, स्वतःहून ते ठरवतात की आता मी कोणत्या भावामध्ये जाऊ. बोधिसत्व आईच्या कुशीत येतात तर संप्रज्ञानयुक्त चित्ताने 10 महिने राहतात. आईच्या कुशीतून बाहेर येताना संप्रज्ञानयुक्त चित्ताने येतात, जीवन जगताना संप्रज्ञानयुक्त चित्ताने जगतात, आणि शरीर सोडताना सुद्धा संप्रज्ञानयुक्त चित्ताने सोडतात. कारण बोधिसत्व स्वतःहून ठरवतात की मी आता कुठं जाऊ. जिथं समस्या असेल, अडचण असेल, ती अडचण दूर करण्यासाठी बोधिसत्व तिथं जातात आणि तिथं पारमिता पूर्ण करतात. मग ती कोणत्या पशुभावामध्ये देखील असेल तर पशुभावामध्ये देखील बोधिसत्व जातात, प्राण्याच्या भावामध्ये पण जातात, आणि ते स्वतःहून जातात. आपल्या सगळ्यांच्या जन्माला कारण आहे तृष्णा, ही आपली आई आहे, आणि अहंकार आपला पिता आहे. पण बोधिसत्वाची आई तृष्णा नाही आहे, बोधिसत्वाची आई करुणा आहे. करुणा त्यांची आई आहे आणि प्रज्ञा त्यांचा पिता आहे. कारण बोधिसत्व पाहतात की पृथ्वीवर आता गुलामी आणि अस्पृश्यता ही भयान प्रश्न आहे, तर मग कुठं जन्मग्रहण करावा? म्हणून बाबासाहेब अस्पृश्यता म्हणजे इथं अनटचेबिलिटीमध्ये जन्मग्रहण करतात, आणि अनटचेबिलिटी काढण्यासाठी, समूळ नष्ट करण्यासाठीच जन्मग्रहण करतात. त्यामुळे ते आपल्यासारख्या तृष्णेनं जन्माला येत नाहीत, ते करुणेनं जन्माला येतात. आणि म्हणून बाबासाहेब या अस्पृश्य लोकांमध्ये कर्मविपाकामुळं नाही तर करुणेनं जन्मग्रहण केलाय की इथली अस्पृश्यता काढू, आणि काढून टाकली. बघा, कायद्यानं अस्पृश्यता आहे का? नाही, गुन्हा होतो अगोदर. तर बाबासाहेब अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीच या अस्पृश्यामध्ये जन्मग्रहण करतात. का? कारण ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी येतात, आणि म्हणून बोधिसत्वाच्या पारमिता पूर्ण करतात. म्हणून 6 डिसेंबर या दिवसाला आपण महाप्रयाण दिवस असं सगळ्यांना लिहिताना, म्हणताना, वाचताना हे करावं. अनेक लोक तसं करत नाहीत, परंतु मात्र जे जाणकार भिक्षू आहेत, तर पूज्य गोयंका गुरुजीच्या विधीला देखील प्रयाण शब्द वापरलेला आहे. मी चंद्रमणी भंतीजींच्या एका छत्तीसगड याला गेलो होतो मी, तिकडं एका उपासकाच्या घरी फोटो होता, तिच्यावर पण मी पाहिलं की भंतेजींच्या फोटोच्या खाली सुद्धा प्रयाण शब्दच वापरलेला आहे. आणि म्हणून महाप्रयाणच हा शब्द बाबासाहेबाला, मी हे प्रज्ञानंद भंतेजीला विचारलं, बाबासाहेबाच्या दीक्षा हजर असलेल्या त्यांना मी खूप वेळेस त्यांची सेवा केली, तर ते म्हणाले हो म्हणे हिंदीमध्ये, बाबासाहेब महाप्रयाणी यूज करण्याचे आहे. मी हे बुद्धरक्षिता भंतेजीला पण विचारलं बँगलोर आल्या,
ते 6व्या संगीतला हजर होते बाबासाहेबांसोबत. ते म्हणे हां यही शब्द उचित आहे की बाबासाहेब को महाप्रयाण ही कहना चाहिए. हीच गोष्ट मी गोयंका गुरुजीला पण विचारली. तर गोयंका गुरुजी म्हणे अच्छा ही किया बनते, बाबा साहब के नाम से आप संग दान कर रहे हो, चतुपच्चय दान कर रहे हो, उचित है, वो बोधिसत्व ही है, वे विश्व रत्न कहलाएंगे आगे चलकर. जब दुनिया को पता चल जाएगा तब दुनिया कहेंगी विश्वरत्न है. म्हणजे बाबासाहेब बोधिसत्वच आहेत म्हणे. बोधिसत्व आहे म्हणजे सरळ त्यांचं महाप्रयाणाचं आहे. गुरुजीला पण विचारलं. आणि हीच गोष्ट मी आता सध्या जे गुरु बनते जी किरीपत गोड ज्ञानानंद जी महास्तवीर श्रीलंका ते सध्या हयात आहे, हीच गोष्ट त्यांना विचारली तर ते इतके खुश झाले. म्हणे अच्छा है किया ज्ञान रक्षित, महाप्रयाणी शब्द उचित है. सचमुच बोधिसत्व का महाप्रयाणी होता है, निर्वाण परिनिर्वाण महापरिनिर्वाण नाही होता है. ठीक आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. त्यामुळे या शब्दामध्ये अनेक लोक किंतु परंतु अनेक लोकांना असं वाटतं नाही आपण बाबासाहेबाला महापरिनिर्वाण म्हणून खूप गौरव करतो. बिलकुल गौरव नाही आहे, तो अपमान आहे. म्हणून कृपा करून आपल्या बाबांचा कोणीही अपमान करू नये. कारण आपले बाबा बोधिसत्व आहेत, बुद्ध नाहीत. तर त्यांना आपण महापरिनिर्वाण म्हटलं तर बुद्धाचा बी अपमान होऊ लागला, बोधिसत्वाचा बी होऊ लागला. त्यामुळे कृपा करून महापरिनिर्वाण करून सम्यक संबुद्धांचा आणि बाबासाहेबांचा दोघांचा अपमान करू नये. कारण आपले बाबा सम्यक संबुद्ध नाहीत, बोधिसत्व आहे. हा भावी बुद्ध आहेत, ही विल बिकम अ बुद्धा 100% आहेत, त्याबद्दल डाऊट नाही आहे. आणि ते डाऊट घेणं हे महापातक आहे. कारण त्या बाबांचीच अनुकंपा आहे, त्यांचीच पुण्याय आहे की आज आपल्याला असे सुखाचे दिवस आलेत. आम्हाला सुद्धा भिक्षू होण्याची संधी त्यांच्यामुळेच प्राप्त झाली. त्यामुळं महापरिनिर्वाण तथागतांचा बाबासाहेबांचा अपमान करू नये. आणि त्यांना परिनिर्वाण जर म्हणावं तर मग अरहंतांचा आणि पुन्हा बोधिसत्वांचा अपमान करू नये. आणि निर्वाण तर हा शब्द त्यांच्यासाठी बिलकुल लागू होत नाही. कारण ते अरहंतपदा भिक्षू होऊन अरहंत झालेले नाही. कारण त्यांना स्वतः व्यक्तिगत मुक्त व्हायचंच नव्हतं. त्यांना या सगळ्या लोकांना मुक्तिपथावर न्यायचं होतं. म्हणून मुक्ती कोण पथे नावाचा ग्रंथ जर वाटला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टी आणि बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाच्या शेवटच्या पानावर याचा खुलासा बाबासाहेबांनी केलेला आहे. स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना, ती वाचा तुम्ही घरी जाऊन. ज्यांच्याकडे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ असेल, ज्यांना मी सांगतो या गोष्टीवर थोडी तरी शंका आली, त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ घ्यायचा. त्याचं शेवटचं पान जे आहे त्या शेवटच्या पानावर 4 प्रतिज्ञा आहेत त्या बी वाचायच्या, तिच्यात बी खुलासा होतो. आणि स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना त्याच्या सर्वात शेवटी बाबासाहेब म्हणतात त्या तुझ्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त. कोणत्या? बुद्धाच्या भूमीमध्ये मला बुद्ध बनण्याची अभिलाषा करतात बाबासाहेब. त्या तुझ्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त. आणि म्हणून आपण नेहमी सत्याच्या बाजूनं आपला श्रद्धाचा भाव ठेवला पाहिजे. म्हणून कृतीत्मक बाबासाहेबाबद्दल श्रद्धा अर्पण करण्यासाठी आपण 6 डिसेंबर या दिवशी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित केलेला आहे. थोडासा बदल आहे. यावर्षी आपण बोधिवृक्षाखाली 2 वाजताच जाणार आहे दुपारच्या 6 डिसेंबरला. म्हणजे 2ला लगेच शील ग्रहण करणं सुरू करायचं आहे. 2:30 ते 3:30 ध्यान करायचं आहे. त्यानंतर महासती पठ्ठाण सूत्राचा सगळ्यांनी पाठ करायचा आहे 5 वाजेपर्यंत. 5:30ला 108 दीप लावून बोधिवृक्षाची चंक्रमण करून पूजा करायची आहे. आणि 5:30ला 5:30 पावणे 6लाच आपली रॅली सुरू होईल. बाबासाहेबांच्या महापवित्र धातू तिच्यामध्ये असतील राहतात. आणि शहरामध्ये रॅली काढून झाली की बडकल गेटला सिटी बसची व्यवस्था असणार आहे. जे त्या लोकांनी लगेच सिटी बसमध्ये बसून जिथं आपण 7.5 एकर जमीन विकत घेतली बाबासाहेबांच्या स्वप्नातील संकल्पातील भारत बौद्धमय करण्यासाठी, तर त्या धम्ममय भारत मिशनच्या त्या जागेवर तिथं संगगिरी महाविहारावर आडगाव जावळे तालुका पैठण तिथं त्या बसेस घेऊन जातील. आणि मग तिथं आपला 1000 दीप शुद्ध तुपाचे दीप आपण 1000 लावून भगवंताची, अरहंताची, बाबासाहेबाच्या धातूची, तिन्ही धातू आपल्याजवळ, तिन्हीचं बी पूजा करून विशेष रूपाने ती पुण्य आपण बाबासाहेबाला अर्पण करणार. आणि अशी खरी श्रद्धांजली अर्पण करणार. 108 आकाशदिवेसुद्धा आपण आकाशात सोडून दरवर्षी आपण सोडतो तो बाबासाहेबाचा सन्मान करणार. आणि मग तिथं पूज्य ज्ञानज्योती महाथेरो, शिलानंद महाथेरो, त्याचबरोबर श्रीलंकेची यश भंतेजी, आणखी श्रीलंकेची 2 भंतेजी आणि शिवले अभ्यासारो यांचे प्रवचनं होणार आहेत. आणि मग रात्रभर ज्ञानज्योती भंतेजी, शिलानंद भंतेजी यांचा परित्राण पाठ होणार आहे सकाळी 4 वाजेपर्यंत. सकाळी 4 ते 5 ध्यान होणार आहे. आणि मग 5:30ला बरोबर हे जे काही 10 दिवसाचे जे श्रामणेर बनणार आहेत 26 नोव्हेंबरपासून, आता ह्या 26 ते 40-50 मुलं मुली किंवा पुरुष स्त्री, तर यांना ज्या ज्या लोकांनी नाश्ता दिला आहे, भोजन दिले, फलाहार दिला आहे, किंवा त्यांनी जे 10 दिवस हे केले, जे महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्यासोबत ऑनलाईन दान दिले, या सगळ्यांचं पुण्य 6 डिसेंबरचं पुण्य मग त्या दिवशी आपण ते पाणी सोडून बाबासाहेबाला अर्पित करणार की हे पित्या, हे तात्या, हे मार्गदात्या, हे भावी बुद्धा, तुमचेच आमच्यावर अनंत उपकार आहे की हे आमचं सारं पुण्य तुमच्या सुचारणावर तुम्हाला सम्यक संबुद्ध होण्यासाठी, तुम्हाला ह्या पारमितासाठी आमचं पुण्य अनुमोदन करीत आहोत. ही आपली खरी विधी आहे.
आणि याला म्हणतात कृतीत्मक बाबासाहेबाला श्रद्धांजली, आदरांजली आणि सोमनांजली आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अनुमोदन करण्याची विधी. ठीक आहे. तर सर्वांनी या विधीसाठी तन्मन धनाने सहकार्य करावं. मुठभर का होत नाही धान्य त्या भोजनदानात दान करावं. 1 रुपये का होत नाही त्या संघदानात दान करावं. स्वेटर म्हणा, टोपी म्हणा, सॉक्स म्हणा, चिवरदान म्हणा, भिक्षापत्र दान म्हणा, जे जे काय आपण दान पुण्य करणार आहे तुम्ही स्वतः घेऊ शकता किंवा पाठवू शकता आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या बाबांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक तिळा एवढा आपण प्रयत्न करा आणि भारत बौद्धमय करण्यासाठी, विश्व धम्मराज्य करण्यासाठी प्रयत्नशील करा. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी.